हवामानातील बदलाचा परिणाम सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता। गुरुवार सकाळपासून नागपुरात सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे एप्रिल महिन्यातच पावसाळ्याचा अनुभव येत होता। सध्या हवामानातील बदलामुळे किमान आणि कमाल तापमानात चांगलीच घसरण झाली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे। मंगळवारपासून सुरू झालेला हवामानातील बदल गुरुवारीही कायम राहिला। सकाळी उपराजधानी नागपूरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे हवामान आणखी आल्हाददायक झालंय। एप्रिल महिन्यात नागपुरात पारा 40 अंशापर्यंत पोहोचत असताना हवामानातील या बदलामुळे कमाल तापमान देखील सामान्यपेक्षा खूपच कमी म्हणजेच 35च्या आसपास नोंदवले जात आहे, तर किमान तापमानातही घट झाली आहे। सकाळी झालेल्या पावसामुळे परिस्थिती अशी होती की लोक रेनकोट आणि छत्र्या घेऊन घराबाहेर पडले। दरम्यान हवामान खात्यानं विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे। हवामानातील या बदलाचा परिणाम संपूर्ण विदर्भावर झाला आहे। हलका पाऊस आणि थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण विदर्भात तापमानात घट नोंदवली गेली आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर दक्षिण प्रवाह सुरू आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत। या हवामान गतिविधीमुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विविध भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। अभी जो हमारे फोरकास्टिंग है आज की, और जो लेटेस्ट हमारी सैटेलाइट की इमेजेस हैं और रडार की इमेजेस हैं, वो ये सब इंडिकेट कर रही है, सिग्नेचर दे रही है कि आज जो है और कल भी लाइट टू मॉडरेट रेनफॉल रहने की संभावना है कई कई जगह पे विदर्भा में और पूरे सेंट्रल इंडिया में। और ये 2 दिन तक कंटिन्यूसली रहने की संभावना है, जिसकी फोरकास्टिंग आज की गई है। और इससे पहले अगर मार्च महीने की बात करें तो मार्च महीने में काफ़ी करीब 21 दिन टेम्परेचर अबव नॉर्मल रहा है, काफ़ी गर्म रहा है मार्च। लेकिन ये अभी अचानक एक यहाँ पे बारिश आई है, जिससे कि टेम्परेचर काफ़ी कूल हो गया है और डिपार्चर से जो हमारा नॉर्मल टेम्परेचर है से उससे नीचे चला गया है। तो ये 2 दिन रहेगा, उसके बाद में दोबारा से जो है टेम्परेचर राइज़ करेगा और गर्मी की तरफ बढ़ेगा। और जो अभी फ़िलहाल जो है मुझे लग रहा है कि 2 दिन तक शायद ये रेन और थंडरस्टॉर्म और लाइटनिंग और स्क्वेली गस्टी विंड रहने की संभावना है, इससे कोई राहत नहीं मिलेगी।